जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत सुरू असलेल्या नर्सिंग कॉलेजमधील सुमारे 45 विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे। या सर्व विद्यार्थिनींना उपचारासाठी गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर कुसुमाकर घोरपडे यांनी दिली। मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या 190 हून अधिक विद्यार्थिनींनी रात्रीच्या जेवणात कढी आणि पुलाव खाल्ले होते। त्यानंतर आज सकाळी काही विद्यार्थिनींना उलट्या, माडा आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला। त्यानंतर तातडीने सुमारे 45 विद्यार्थिनींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यापैकी 4 विद्यार्थिनींना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे। दरम्यान जेवणाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे। जीएनएम कॉलेजमध्ये आज फूड पॉयझनिंग झाल्याची घटना झालेली आहे। नेमके किती लोक त्याच्यामध्ये आणि हे झालेले आहेत, काय सांगाल एकंदरीत प्रभावित झाले? शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय गोंदिया येथे आज सकाळी 7 वाजल्यापासून एक साधारणतः आतापर्यंत एक 40 ते 45 विद्यार्थिनी जीएनएमच्या ज्या होत्या त्या दाखल झालेल्या आहेत। त्यांना उलटी प्लस लूज मोशनचा त्रास होता आणि त्यामुळे थोड्याफार त्या डिहायड्रेट झालेल्या होता। त्यामुळे आपण त्यांना भरती करून घेतलेलं आहे। शंका अशी आहे की त्याच्यामध्ये फूड पॉयझनिंग झालं असावं त्यांना, त्याबद्दलची चौकशी ऑलरेडी सुरू आहे। सर, काही मुली ICUमध्ये देखील ॲडमिट असल्याची माहिती आहे? ICUमध्ये ठेवलेलं आहे, म्हणजे फक्त अंडर ऑब्झर्वेशन आहेत आणि सर्व धोक्याच्या बाहेर आहेत। कुणालाही कुठला जास्त त्रास नाही आणि सध्या सर्व स्टेबल आहेत। नेमकं काय खाल्लं होतं त्यांनी काल, काय माहिती मिळाली? मला प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्याच्यामध्ये त्यांनी रात्रीच्या जेवणामध्ये काहीतरी कढी पुलाव होता त्यांनी